विठ्ठल रखुमाई कालवी बंदर विरुद्ध महाराजा तारकर्ली। दोन्ही संघ हे तुल्यबळ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले ते महाराजा तारकर्ली संघाला। पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो कल्पेश केरकर, समोर एक धडकेबाज फलंदाज सुकृत जोशी, सुरेख फटका, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार, वन बाउंस चौकार जातोय। सुकृतच्या बॅट मधून खणखणी देतोय पहिला चौकार। या चौकाराच्या साहाय्याने आपलं खातं गोलतोय, संघाला 4 धावा मिळवून देतोय। बिनबाद 4 अशी धाव संख्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ। एक अष्टपैलू खेळाडू तारकर्ली संघाचा सुकृत जोशी। लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक या खेळाडूकडून नक्कीच पाहायला मिळतंय। तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो कल्पेश केरकर। पहिल्या चेंडूवरती घणाघाती चौकार ठोकल्यानंतर पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल तो कल्पेश, तर त्याच्या समोर एक घणाघाती फलंदाज सुकृत जोशी। दोन्ही संघ हे तुल्यबळ VRCC कालवी बंदर विरुद्ध महाराजा तारकर्ली। पुढील चेंडू असेल तो कल्पेशाचा खेळण्यासाठी सज्ज असेल सुकृत, हा सुद्धा झेल उडतोय, झेल खाली स्वतः विकेट कीपर येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय जयदेव केळुस्कर। संघाला बसतोय पहिला धक्का, झेल बांधून तंबू मध्ये परततोय तो सुकृत जोशी। एक मोठा मासा गळाला लागतोय तो महाराजा तारकर्ली संघाचा सुकृत जोशी। पहिल्या चेंडूवरती घणाघाती चौकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती झेल बांधून तंबू मध्ये परतलाय तो सुकृत जोशी, तर त्याचा जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज कुणाल केळुस्कर। नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय कुणाल केळुस्कर, तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय कल्पेश केरकर। दोन्ही संघ हे तुल्यबळ। संध्याकाळच्या सत्रातील हा सामना विठ्ठल रखुमाई कालवी बंदर विरुद्ध महाराजा तारकर्ली। कालवी बंदर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते महाराजा तारकर्ली संघ। पहिलं षटक हे प्रगती पथावर असताना तिसरा चेंडू, हा चेंडू सुरेख चेंडू, वेगवान असा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांमागे। जयदेव आपलं काम पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्द केला जातोय कल्पेश कडे। कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तर खेळण्यासाठी सज्ज असेल। कुणाल केळुस्कर, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती कल्पेशच्या माध्यमातून। सुरेख फटका, चेंडू खाली स्वतः संघनायक येतो राज केळुस्कर, चेंडू अडवला जातोय। एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात, एका धावेने संघ निश्चित पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 1 गडी बाद 5। 1 गडी बाद 5 अशी धाव संख्या महाराजा तारकर्ली संघ। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय कल्पेश केरकर, तर आता मात्र सलामीवर स्ट्राईकला येतोय तो विक्रांत। सुरेख चेंडू, हा सुद्धा वेगवान पद्धतीचा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांमागे। बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात झेल बाद झाला असता विकी, परंतु झेल काही टिपू शकत नाही। वेगवान चेंडू होता, विकेट किपरला सुद्धा चक्रवून दिला जातोय चेंडूने। निर्धाव चेंडू जातोय 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती महाराजा तारकर्ली संघाची। एक चेंडू बाकी आहे, पहिल्या षटकातील एक चेंडू बाकी आहे।
पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना एका चेंडूचा खेळ बाकी पहिल्या षटकातील सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती कल्पेश केरकर याची. आपल्या संघासाठी सुरेख योगदान गोलंदाजीचं देतोय. एक मोठा मासा गळाला लावला होता तो पहिल्या षटकामध्ये सुकृत जोशी सारखा आणि आता मात्र विकी हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात देत नाही. चेंडू जातोय निर्धाव यष्टांमागे. जयदेव केळुसकर आपलं काम पूर्ण करतोय. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. महाराजा तारकर्ली संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ते आपल्याला कल्पेश केरकर याच्या माध्यमातून. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना दिसतोय कुठेतरी पहिल्या षटकामध्ये. आता मात्र स्वतः संघाचा संघ नाही घेतोय. दुसरं षटक घेऊन राज केळुसकर. पहिला चेंडू सुरेख चेंडू. चेंडू बॅटची कडा घेऊन जयदेवच्या हातात विसावतोय आणि झेल बांधून तंबूमध्ये परततोय तो. संघाला बसतोय दुसरा धक्का. 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर पाहायला मिळते ती महाराजा तारकर्ली संघाची. चेतन मालणकर नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज येतोय चेतन. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते आपल्याला राज केळुसकर याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाव देऊन 1 विकेट घेतलेला ना त्याने. शेवटची 9 मिनिटं शिल्लक आहे आणि या 9 मिनिटांमध्ये कालवी बंदर संघाला 11 चेंडूंची फेकी करायची. पुढील चेंडू असेल तो राजाचा समोरा चेतन. चेतन असं समीकरण दिसतंय आपल्याला मैदानावरती. पुढील चेंडू असेल दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. हुक केलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल काही टिपू शकत नाही. झेलाचं रूपांतर एका धावेत निश्चितच केलं जातंय दोन्ही फलंदाजाकडून. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय. विकी सुरेख चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. विकीच्या बॅटच्या पट्ट्यात देत नाही. यष्ट्यान मागे जयदेव आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय राजकडे. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते राज केळुसकर याचे. स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय आपल्याला. सुरेख फटका. चेंडू खाली येतोय. कल्पेश केरकर चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज चेतन आणि विकी. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 7 वरती. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या महाराजा तारकर्ली संघाचे. कुठेतरी बॅकफूट वर जाताना दिसतोय तो महाराजा तारकर्ली संघ. सुरेख फटका. आता मात्र उत्तुंग असा षटकार येतोय चेतनच्या बॅट मधून. गणागती प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी निश्चितच संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 13 वरती. 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. सुरेख फटका पाहायला मिळतोय तो चेतनच्या बॅट मधून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चेतन नकार देतो आणि एकाच धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 14 वरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. श्रीरामांचा वनवास सुद्धा 14 वर्षोत्सव होता आणि इथं धावसंख्या सुद्धा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 14. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो धीरज राऊळ.
सुरेख गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, तो धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 8-10 पावलांचा स्टार्ट घेऊन ओव्हर द विकेटचा मारा करेल तो. चेतन यशासाठी, चेतन खेळण्यासाठी सज्ज असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक हाणामारीचे आणि या 6 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देत आहेत ते महाराजा तारकर्ली संघासाठी चेतन आणि विके. पहिला चेंडू धीरजचा स्लोवर पद्धतीचा चेंडू, झेल उडतोय, झेल काढली स्वतः. अभिषेक केरकर येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय, संघाला बसतोय. तिसरा धक्का चेतन याच्या रूपात. 3 गडी बाद, 1400 धावसंख्या स्थिरावलेली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महाराजा तारकर्ली संघ. पुढील रोहित हा सुद्धा एक घणाघाती फलंदाज तारकर्ली संघाचा. याच्या बॅट मधून सुद्धा निश्चितच षटकार चौकारांची आतषबाजी प्रेक्षक वर्गाला नक्कीच पाहायला मिळेल. एक उंच खुरा असा फलंदाज महाराजा तारकर्ली संघाचा रोहित. स्ट्रायगेनच्या दिशेने येतोय घणाघाती फलंदाज महाराजा तारकर्ली संघाचा रोहित. पुढील चेंडू असेल धीरज खेळण्यासाठी सज्ज असेल रोहित. एक उंच गोरा असा फलंदाज, झेल उडतोय, झेल खाली स्वतः. धीरज येतोय, गोलंदाज येतोय आणि येत मात्र झेल बाद होतोय तो रोहित. रोहितची खेळी संपुष्टात आणतोय तो धीरज राऊळ. 0 या धावसंख्येवर झेल बाद होऊन तंबू मध्ये परततोय तो रोहित. तर नवोदित फलंदाज येतोय उंच खुरा असा वैभव. रोहितची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय वैभव. तर गोलंदाजीची धुरा सांभाळतोय धीरज राऊळ. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती धीरज राऊळची. आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना दिसत आहेत ते गोलंदाज. स्वतः कर्णधारांनी गोलंदाजी सुरेख केली होती. पहिलं षटक हे कल्पेश केरकर यांनी सुरेख फेकलं होतं, त्यानंतर राज केळुसकर यांनी सुद्धा सुरेख षटक फेकलं होतं. फक्त एकच षटकार खेचला होता तो चेतन याने. आणि आता त्यानंतर धीरज राऊळ सुद्धा त्याच टप्प्याची गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. एक डावखुऱ्या हातीचा फलंदाज. हॅट्रिकची संधी असेल ते धीरज राऊळ याला. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले होते ते धीरज राऊळ याने. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती धीरज राऊळच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज महाराजा तारकर्ली संघाचा. सुरेख चेंडू, चेंडू यष्ट्यांच्या बराच बाहेर जाणारा पंजाब टू हरियाणा चेंडू. वाईडची खूण करतायत पंच दत्ता लोणे. हॅट्रिकची संधी अजूनही धीरजला. समोर फलंदाज वैभव. हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन जातो विकेट किपरच्या मागे. या चेंडूवर मिळते एक धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 16 वरती. 1600 धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. 3 षटकाचा सामना. धीरजाचा पुढील चेंडू समोर आहे तो विकी. वाईटची दाद मागतोय पंच. दादेला दुजोरा देत आहेत पंच दत्ता लोणे. वाईट ठरवतात. अवंतरच्या धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 17 वरती. 4 गडी बाद, 1700 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती महाराजा तारकर्ली संघ. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू बॅटची निश्चितच चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 21 वरती. 21 झाले ना. 4 चेंडू 21 धावा. आता मात्र कुठेतरी एक सुरेख
चौकार येतोय तो विकीच्या बॅट मधून. बऱ्याच कालावधीनंतर हा चौकार पाहायला मिळतोय तो विकीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो धीरज, तर त्याच्या समोर आहे विकी. शेवटच्या षटकातील तब्बल 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 2 चेंडूंवरती कितपत धावांचं योगदान देतोय तो विकी. स्ट्राईक एंडला पाहायचंय सलामीवर विकी. सुरेख चेंडू, खाली राहिलेला चेंडू, सुरेख चेंडू. यष्टन मागे जयदेव आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय धीरजकडे. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो धीरज आणि समोर आहे तो सलामीवीर विकी. विठ्ठल रखुमाई कालवी बंदर वर्सेस महाराजा तारकर्ली. सुरेख फटका या चेंडूवर मात्र इथं मात्र धावचीत होतोय तो विकी. अठरा चेंडू आणि 23 धावांचं उद्दिष्ट असेल ते विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघासमोर. महाराजा तारकर्लीने लगेच आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, तर विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. मळे संघाचा संघनायक आणि देवबाग संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी झाले. नाणेफेक जिंकून प्रथम राज आणि अभिषेक बॉलर हर्षवर्धन रोगे. स्वतः संघाचा संघनायक आणि स्ट्राईक एंडला सुद्धा कालवी बंदर संघाचा संघनायक राज केळुस्कर.
म्हणजे कर्णधार तो कर्णधार असं समीकरण आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतंय मैदानावरती. 18 चेंडू 23 धावा. सुरेख फटका, झेल उडतोय आणि झेल गाडी स्वतः सुकृत जोशी येतोय, संघाला बसतोय पहिला धक्का. 0 या धावसंख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय राज केळुस्कर, संघाचा संघनायक. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ज्याची ख्याती आहे कालवी बंदर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो तो जयदेव केळुस्कर तिसऱ्या क्रमांकासाठी येतोय फलंदाजसाठी. 0 या धावसंख्येवर तेवदांचा पाठलाग करताना 0 या धावसंख्येवर झेल बांधून परतलाय तो राज केळुस्कर. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने एक अष्टपैलू खेळाडू कालवी बंदर संघाचा जयदेव केळुस्कर. सतरा चेंडू 23 धावा. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू आणि 23 धावा. दोन्ही संघ हे तुल्यबळ. महाराजा तारकर्ली विरुद्ध विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. आता मात्र स्ट्रायगनची दिशा सांभाळतोय तो जयदेव केळुस्कर. 23 धावांचा पाठलाग करताना विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ. तर त्याला नॉन स्ट्रायगेंडला साथ देतोय सलामीवीर अभिषेक केरकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हर्षवर्धन. तर खेळण्यासाठी सज्ज असेल जयदेव. सुरेख फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाजाकडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावनी संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 2 वरती. बिनबाद 2 अशी धावसंख्या, एक गडी बाद 2 अशी धावसंख्या विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. 23 धावांचा पाठलाग करताना हर्षवर्धन याचा पुढील चेंडू असेल, खेळण्यासाठी सज्ज असेल जयदेव. सुरेख फटका पाहायला मिळतोय जयदेवच्या बॅट मधून. एकच धाव, सुरेख फेक होते ती रोहित याची. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धाव निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 3 वरती. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. 23 धावांचा पाठलाग करताना विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. दोन्ही संघ हे तुल्यबळ. संध्याकाळच्या सत्रातील हा सामना. सुरेख फटका अभिषेकच्या बॅट मधून निघतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज चपळ आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सुरेख 2 धाव निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 5. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या. तारकर्ली संघाची सुद्धा धावसंख्या 5 होती पहिल्या षटकामध्ये. फक्त एक गडी जास्त बाद होता तो तारकर्ली संघाचा. हर्षवर्धन पुन्हा एकदा सज्ज होता. आता मात्र बराच कालावधीनंतर स्ट्राईक एंडला येतोय तो अभिषेक केरकर. स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्टन मागे सुकृत आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय हर्षवर्धन कडे. हर्षवर्धन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, तर खेळण्यासाठी सज्ज असेल अभिषेक. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ. सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. यष्टन मागे सुकृत आपलं काम पूर्ण करतोय. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 5 अशी धावसंख्या विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. 23 धावांचा पाठलाग करताना महाराजा तारकर्ली संघाला 2 ओव्हर या 10 मिनिटांमध्ये संपवायच्यात. याची नोंद घ्यायची. फलंदाजांनी सुद्धा
संघाच्या वतीनं दुसरं आणि मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय वैभव केळुसकर, तर त्याच्या समोर आहे जयदेव केळुसकर. सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय तिथं. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 1 गडी बाद 5. 12 चेंडू 18 धावा, 11 चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातं, 11 चेंडू 18 धावा. सुरेख चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, जयदेवच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. या स्टँड मागे सुकृत आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय वैभवकडे. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभवच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडच्या दिशेने जयदेव. 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर तिसरा चेंडू घेऊन येतोय वैभव. सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, धावची दोण्याचा धोका होतोय आणि इथं मात्र धावची होतोय तो अभिषेक केरकर. संघाला बसतोय दुसरा धक्का, ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते त्याच प्रकारचा विकेट देऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय अभिषेक केरकर. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते तारकर्ली संघाच्या बाजूने. 23 धावांचा पाठलाग करताना 2 गडी गमावून अद्याप 5 अशी धावसंख्या धावफलकावर दिसते ती विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघाच्या. आता मात्र संघाच्या 4थ्या क्रमांकावर येतोय तो कल्पेश केरकर. एक बंधू डगआउट मध्ये जाताना दिसतोय तर दुसरा बंधू मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा दिसतोय जयदेव केळुसकर. थोडस दडपण दिसतंय ते जयदेव वरती. वैभवची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल वैभवची. पुढील चेंडू असेल, वैभव खेळण्यासाठी सज्ज असेल जयदेव. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार देतोय जयदेव. अर्ध्या क्रीज वरती जाऊन माघारी परततोय तो कल्पेश. चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडू निर्धाव फेकतोय तो वैभव केळुसकर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती त्याच्या माध्यमातून आपल्याला. 4 चेंडू आतापर्यंतचे निर्धाव फेकले होते त्याने आणि पुढील चेंडू असेल तो खेळण्यासाठी सज्ज असेल जयदेव. वैभव टू जयदेव असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी, फुल टच प्रकारचा चेंडू, मात्र या चेंडूवरती एकच धाव. रोहित येतोय चेंडूवरती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नकार देतोय जयदेव आणि दोन्ही फलंदाज एका धावावर समाधान मानतात. एका धाव संघ निश्चित पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय. आता मात्र 6 वरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभव केळुसकर याचे. एक उंचखुरा असा महाराजा तारकर्ली संघाचा खेळाडू गोलंदाज आता मात्र गोलंदाजीचे धुरा सांभाळतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने कल्पेश केरकर. वैभवाचा पुढील चेंडू असेल, हा सुद्धा चेंडू जातोय निर्धाव. 1 बाउन्स देत आहेत आणि षटकाची सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, एकच धाव दिले. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. टिचून गोलंदाजी केली होती ते वैभव केळुसकर यांनी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. आता मात्र संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय सुकृत जोशी. 6 चेंडू आणि विजयाचं समीकरण काय बदलतंय ते बघा. 6 चेंडू 17 धावा, म्हणजे आता पूर्ण षटक हे हाणामारीचं असेल आणि हाणामारीचं षटक घेऊन येतोय सुकृत जोशी. आता त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघाचा जयदेव केळुसकर. दोन्ही संघ हे तुल्यबळ महाराजा तारकर्ली विरुद्ध विठ्ठल रखुमाई कालवी बंदर. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूंवरती 17 धावांची गरज आहे ती विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघाला. संध्याकाळच्या सत्रातील सामना सहा चेंडू 17 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी जातोय खणखणीत असा षटकारासाठी. आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण करतोय तो जयदेव केळुसकर. दुसऱ्या षटकामध्ये सामना थोडासा का होईना लटकला होता कारण सुंदर गोलंदाजी चालली होती तारकर्ली या संघाची. समीकरण राहते ते 5 चेंडू आणि 11 धावा.
काय फटका खेळून जातोय. मागचं षटक फक्त वैभवचं एका धावेचं. 5 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकार सुकृत जोशी. गोलंदाजी एंडवर डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी वाईट घोषित करतात. दडपण दिसतंय. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू वाईड. आता मात्र जयदेव केळुसकर सर्व सूत्र आपल्या हातीमध्ये घेऊन खेळताना दिसतोय. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू यॉर्कर चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता पण कमबॅक करतोय गोलंदाज. 4 चेंडू आणि 10 धावा. पाहूया हा सामना कोणाच्या बाजूने झुकतोय तो, कारण दोन्ही संघ तुल्यबळ दिसतात. विजय लक्ष होतं ते फक्त 22 धावांचं, 23 धावांचं. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. पॉइंट कडे चेंडू जातोय. 1 धाव घेतली जाते. चेंडू फिरतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकतोय. 2 धाव होत आहेत. तिसऱ्या धावेचा धोका पत्करणार काय, पण नकार देतोय कारण जयदेवला माहिती आहे आपण स्ट्राईक वरती राहिलो तर सामना या ठिकाणी झुकवू शकतो. आणि तसंच चित्र दिसतंय कारण मागच्या षटकाचा विचार केला तर पूर्ण दडपणाखाली खेळत होता कालवी बंदर हा संघ. त्यामध्ये जयदेवने स्कोर काय 3 चेंडू आणि 8 धावा. धावसंख्या होती ती 15 धावा. 3 चेंडू 8 धावा. सामना अजून संपलेला नाही आहे मित्रांनो. पाहूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडूचा खूप मोठा समाचार घेऊन जातोय. लोणांच्या दिशेने खणखणीत आपल्याला या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. सुंदर सामना. जसा सामना पाहिजे होता तसाच चालू आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकापर्यंत सामना तारकर्लीच्या दिशेने पाहायला मिळत होता आणि हे तिसरं षटक. या ठिकाणी कालवी बंदरचा खेळाडू जरी मी दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू मिस केले, निर्धाव चेंडू खेळलो, तरी या तिसऱ्या षटकामध्ये विजयी सलामी देण्यासाठी तत्पर आहे असं दाखवून देतोय. पाहूया शेवटचे 2 चेंडू कदाचित शिल्लक असतील. 2 चेंडू आणि 2 धावा. पण तेवढा कसलेला गोलंदाज सुकृत निर्धाव चेंडू टाकतो काय. सुंदर गोलंदाजी. ब्लॉकचा चेंडू होता. 1 धाव घेतली जाते. कंपल्सरी चेस आहे. पाहूया या ठिकाणी आणि हा सामना या ठिकाणी विजयी होतोय तो कालवी बंदर हा संघ. काय सामना झाला. दोन्ही संघांचं खूप मोठं